राज्यात अजूनही 6111 पात्र शेतकऱ्यांनी ही केवायसी प्रमाणीकरण केलं नसल्याने ते योजनेपासून वंचित राहू शकतात असं सांगितलं। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। करता आपण जे आम्ही बोललोय, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ती आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। स्वस्त आयतीमुळे तुरीचा बाजारभाव दबावामध्ये, हमी भावापेक्षा किमान 12 ते 15% दर कमी। ठोकर धानाचे दर दबावामध्ये, शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचे होते नुकसान। घ्या पैसे करा पेरणी, राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला, 5 वर्षांमध्ये दुप्पट वाढ झालेली असून 74% वाटा अत्यल्प भूधारकांचा। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे नोकरी व बदलीचा गैरवापर, शिक्षक संघटनांची चौकशीची मागणी, शिक्षकांकडून संवर्ग 1चा लाभ मिळवण्याचा प्रयत्न। पावसाळ्यात सुद्धा 20,000 मजुरांच्या हाताला रोहियो कामांचा आधार, अकोला जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये रोहियोची 3,440 कामे सुरू। मोबदला द्या अन्यथा त्याची परवानगी द्या, शेतकऱ्यांची होते मागणी। राष्ट्रीय महामार्गासाठी भाडेपट्ट्याने घेतलेली जमीन पेरणीयोग्य करून न दिल्यामुळे शेतकरी झाले संतप्त। पेरणीला प्रारंभ होऊन सुद्धा 1.27 लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, उद्दिष्टांच्या केवळ 18% पीक कर्ज वाटप झालेले असून पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांचे होते दमछाक। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10.73 कोटींवर निधी, महसूल विभागाची निधी वितरणास मान्यता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने अखेर मदतीचा हात दिलेला आहे। महसूल विभागाच्या मंजुरीनंतर तब्बल 10,73,95,00,000 रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। वाढीव मानधनाबाबत निर्णय न झाल्यामुळे सरपंच संघटना आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये 3 महिन्यांसाठीच्या मानधनासाठी निधी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असून सुद्धा निराधार योजनेसाठी अर्ज करण्यात आलेले आहे। 65 प्रकरणे रद्द झालेले असून मोताळा तहसीलमध्ये अर्ज छाननीनंतर माहिती समोर आलेली आहे। वादळी वाऱ्याचा तडाखा, वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचे नुकसान, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला झटका, पावसाळ्यामध्ये सुरुवातीला संकट। 2,500 रुपयांची शिष्यवृत्ती योजना लाभासाठी अर्ज कुठे करावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना किमान 60% गुण आवश्यक। खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पूर्णाकडून मिळाला दिलासा, ऊसाच्या वाढीव हप्त्यापोटी 9,98,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले वर्ग। ऐन पेरणीच्या हंगामामध्ये डीएपी खतांचा तुटवडा जाणवणार, मागणीपेक्षा पुरवठा कमीच। एप्रिल ते सप्टेंबर हंगामासाठी 2,77,710 मेट्रिक टन खताची करण्यात आली होती मागणी। युद्धामुळे सोने चांदीचे दरही भडकले, तूर हरभरा उडदाच्या दरामध्ये मंदीचे सावट। शेतकऱ्यांना रक्कम भरून वर्ष झाले तरी सुद्धा मिळेना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून सौर पंप। शासनाने सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा ठरू पाहत आहे। पावसाची प्रतीक्षा पाहणाऱ्या चातकासारखी शेतकरी सौर कृषी पंपाची सुद्धा वाट पाहत आहे, मात्र अद्यापही पदरी काहीच न पडाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। याच दरम्यान नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप द्यावे अशा प्रकारची मागणी होत आहे। खरीप पीक कर्ज वाटपातील बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावरती, लोकप्रतिनिधींनी कितीही ओरडून सांगितले तरी सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांना पडत नाही फरक। पालकमंत्री भेटलेत, बच्चू कडू यांना वेगळे भेटण्याचे काहीच कारण नाही, पंकजा मुंडे यांनी भूमिका केली स्पष्ट, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे। शेतकऱ्यांनो काळजी करू नका, 19,000 क्विंटल बियाणे उपलब्ध, कृषी विभागाचे नियोजन, अधिकची किंमत घेत असल्यास कृषी केंद्र चालकाची करा तक्रार। शेतकऱ्यांना धानाचे चुकारे द्या, मक्का खरेदी केंद्र सुरू करा, कारण खरीप हंगाम सुरू झाला परंतु अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही, शिवाय बोनस सुद्धा मिळालेला नाही। खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत। बोनसने दिलासा पण चुकाऱ्यांचे काय, शेतकऱ्यांची कोंडी कायम, धान खरेदीला उद्दिष्टांचे ग्रहण। शासनाने गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनससाठी 180 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत तब्बल 6 महिन्यांनी दिला, पण आता रब्बी हंगामामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या तब्बल 24,000 शेतकऱ्यांचे 244 कोटी रुपयांचे चुकारे अजून सुद्धा थकलेले आहेत।
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बाजार समितीने घेतला पुढाकार. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला ठराव. ॲडव्होकेट कोठारी यांनी दिली माहिती. ड्रोनने औषध फवारणी भारी, वेळेसह पैशांची बचत हमखास. किनी जिल्ह्यामध्ये कल वाढल्याचे चित्र. मजूर टंचाईवरती चांगला पर्याय. भुदरगडमधील 752 लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अडकले अनुदानामध्ये. गारगोटी तालुक्यातील तब्बल 80 गावांमधील लाभार्थी, यातील अनेकांचे घरे पडण्याच्या स्थितीमध्ये. भडगाव तालुक्यामध्ये कपाशी आणि मक्याची 9000 हेक्टरवरती लागवड होणार. पेरण्यांच्या कामांना लवकरच होणार सुरुवात. विविध शेती कामांनी माळरान गजबजले. पावसाने डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले. डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, शेवगासह तरकारी पिकांचे नुकसान झालेले आहे. किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांनी वेळेवरती नूतनीकरण करावे. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सोनकांबळे यांचे आवाहन. नांदेड परिसरामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होते मागणी. मान्सून रुसला, बळीराजा फसला. वादळी पावसाने केळीचे भाव अर्ध्यावरती. पाऊस थबकला, पेरणी मंदावली. हिंगोली जिल्ह्यामध्ये 15 दिवसांमध्ये केवळ 44 मिलीमीटर पाऊस. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. सिल्लोड तालुक्यामध्ये मृग नक्षत्राला आला वेग. शेतकरी आनंदामध्ये. मक्काचे क्षेत्र वाढणार. कपाशी, सोयाबीन घटणार. कांद्याच्या ढिगाऱ्यामध्ये चिरडले शेतकऱ्यांचे स्वप्न. विक्रमी उत्पादन पण अपेक्षित भाव नसल्याने आर्थिक फटका. केंद्र सरकारकडे प्रति क्विंटल 2000 रुपयांचे अनुदान देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. तसेच केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधी अंतर्गत 3 लाख टन कांद्याची खरेदी नाफेड व NCCF मार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. या संस्थांनी थेट MSP मध्ये 3000 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावी, अशा प्रकारची मागणी सुद्धा केली जात आहे. अनुदान वाटप घोटाळा. तलाठी निलंबनाची दुसरी यादी येणार. अनुदान चौकशीमध्ये 26 तलाठी आढळले होते दोषी. बोगस बियाण्यांवरती कृषी विभागाची करडी नजर. शिरोड तालुक्यामध्ये कृषी विभागाचे पथक तैनात. मुबलक बियाणे खतांचे नियोजन करा. मंत्री छगन भुजबळ यांची सूचना. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा. महावितरणाचा सौरहट्ट. शेतकरी संतप्त. महापुरामध्ये वीजकाम टिकत नाही, तिथे सौरपंप कसे तगणार. बळीराजा झाला हवालदिल. कारण सौरपंप पॅनल वाहून जाण्याची किंवा नादुरुस्त होण्याची भीती आहे. मुसळधार पाऊस आणि वन्य प्राण्यांकडून संभाव्य नुकसान होऊ शकते. खोल बोरवेल, उपसा, दूर अंतरासाठी सौरपंपाची ताकद अपुरी पडते. राज्यामध्ये पशुधनात 1.8% वाढ करण्यात आलेली आहे. 3.31 कोटींची नोंद झालेली असून 7.43 कोटी कुक्कुटवादी पक्षी. विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड. 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश. आरोग्य तपासणी, प्रथमोपचारासह पूर्ण उपचार होणार. उन्हाळी कांद्याने तापणार यंदाचा पावसाळा. नाफेड, NCCFचा प्रताप. सर्वाधिक कांदा उत्पादक तालुके दुर्लक्षित. मंडणगडामध्ये मुसळधार पाणी. घरामध्ये घुसून नुकसान. तुळशी घाटामध्ये महामार्गावरती पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. पाचरड पुलाला पर्यायी मार्ग खचला. इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. 3 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला असून 50 जण जखमी झालेले आहे. पुणे जिल्ह्यांमधील कुंडमाळा येथील ही दुर्घटना घडलेली असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी 21 लाख विद्यार्थ्यांना नवी पुस्तके. सर्वत्र प्रवेशोत्सवाची तयारी. माहोळमध्ये 1,83,247 पुस्तके उपलब्ध. सांगली जिल्ह्यामध्ये दिवसभर पावसाच्या सरी. पंधरवाड्यामध्ये सरासरी 59% नोंद. धरणे 40% भरली. मुख्यमंत्री वयश्री योजनेचे पैसे कधी मिळणार. 7 ते 8 महिन्यांपासून लाभार्थ्यांचे पैसे अडकले. सोलापूर जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली असून 6 धरणे निम्मी भरली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गतवर्षींपेक्षा 10% जादा पाणीसाठा. दिल्लीला वादळी पावसाचा तडाखा. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा झाले मोठे नुकसान. उत्तर प्रदेशामध्ये वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर. शेतकरी चिंतातूर. शिवारामध्ये पाणी साचले. पेरण्या खोळंबल्या. जोरदार पावसाने खरीपावरती संकट कायम. विद्यार्थ्यांना ST पास आता थेट शाळेमध्येच मिळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. आजपासून विशेष मोहीम सुरू. शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीस पीक कर्ज मिळेना. सोने चांदी गहाण ठेवली. पेरणीची धडपड सुरू. बियाण्यांच्या खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. मडसूर येथील शेतामध्ये विद्युत तार पडून महावितरणाकडून दुर्लक्ष होते. ग्रामस्थांचा रोष. 20 तारांमुळे अपघाताची शक्यता बळावली. इंग्रजी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांचा टक्का घसरला. शाळांना प्रति विद्यार्थी 7,000 रुपयांची प्रतिपूर्ती. विद्यार्थ्यांना निवासी सुविधा. विद्यार्थ्यांची संख्या गत 3 वर्षांमध्ये घटली.
पुनर्रचित फळपीक विम्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिमेची तयारी. अश्रूंनी वाहिली इंद्रायणी. नवीन पुलाच्या कामासाठी निधी आला, आदेश सुद्धा निघाला आणि 5 दिवसांमध्ये जुना कोसळला. पातुरात जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदापासून सीबीएसई अभ्यासक्रम. 23 जूनपासून नव्या सत्राचा शुभारंभ. पहिल्या वर्गातून सुरुवात झालेली असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज. देवा कोरडामाई 12 महिने वाहू दे आणि हा भाग दुष्काळमुक्त होऊ दे. म्हैसाळ योजनेची पाने गाडीवाडी बंधाऱ्यामध्ये दाखल. ग्रामस्थांचे देवाला साकडे. बार्शीमध्ये 27.55% झाली पेरणी. तुरीबरोबर सोयाबीन तसेच उडदाला देण्यात आली पसंती. 17,199 मॅट्रिक टन खत उपलब्ध. सोयाबीनसाठी डीपीचा आग्रह धरू नये. राजूर येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस. सौरपंप फुटले, शेटनेट सुद्धा फाटले, झाडे कोसळली. पाऊस लांबला. नांदेड जिल्ह्यामध्ये धूळ पेरणीला झाला प्रारंभ. मे महिन्यामध्ये धोधो बरसला पाऊस. मृग नक्षत्रामध्ये दिली उघडीप. बळीराजा अडचणीमध्ये पैसे भरले. 19,000 जणांना मिळेना सौरपंप. 81% शेतकऱ्यांना पैसे भरून सुद्धा मिळेना लाभ. मागेल त्याला सौरकृषी पंप योजना. 5 कृषी केंद्रांना नोटीस. एकावरती खत विक्रीची बंदी. कृषी राजमंत्र्यांकडून तक्रारीनंतर दखल. पाथरीमध्ये कृषी बाग अलर्ट मोडवरती. अचलपुरामध्ये मुसळधार. जिल्हाभरामध्ये हजेरी. रविवारी सकाळी उन्हाचा चटका. दुपारी पाऊस. शनिवारी विजांचा भयकंपित करणारा कडकडाट. 50,000 हेक्टरवरती कापूस सोयाबीनची बेड लागवड. वरोरा कृषी विभागाचे नियोजन. शेतकरी लागले कामाला. घरकुल मंजूर पण रेती मिळेना. मोफत रेतीपासून नांदा येथील लाभार्थी वंचित. कडमेश्वर परिसरातील शेतकरी लागला कामाला. प्रतीक्षा पावसाची. वरंबा लॉन्चिंग पद्धतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. शेतकरी शासकीय बी बियाणे अनुदानांपासून शेतकरी वंचितच आहे. आंबा संपला. आता कर्जफेडीसाठी दागिने गहाण. पीक अत्यल्प असल्यामुळे नुकसान झालेले असून बागायतदार चिसवतायत बँकांचे उंबरठे. घटना इंद्रायणीमध्ये घडली. धडकी साताऱ्यामध्ये. पावसापूर्वी बांधकामकडून 32 पुलांची पाहणी. ब्रिटिशकालीन पुलांची व्हावी नव्याने बांधणी. शालेय पोषण आहारासाठी प्रति विद्यार्थ्यांच्या खर्चामध्ये वाढ. 1 मे पासून सुधारित दर लागू. शासन निर्णय जाहीर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.